हेडलाईन्स पाहून. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. अवघ्या काही क्षणात लालबागच्या राजाचं विसर्जन. गिरगाव चौपाटीवर हजारो भाविकांकडून बाप्पा मोरयाचा गजर. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं थाटात विसर्जन. हजारो भाविकांच्या उपस्थितीत चिंतामणीला निरोप. पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका 22 तासांनंतरही सुरूच. मानाच्या पहिल्या 2 गणपतींचं वेळेआधीच विसर्जन. भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणरायाचंही 4 वाजता झालं विसर्जन. गणपती विसर्जनादरम्यान विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. ट्रॅक्टर ट्रॉलीचा हाय टेन्शन वायरचा स्पर्श झाल्यानं शॉक. मुंबईतील साकीनाका परिसरातील घटनेनं हळहळ. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये विसर्जन मिरवणुकीला गालबोट. मूर्ती विसर्जन करताना 3 तरुण वाहून गेले. भारंगी नदीच्या प्रवाहात बुडाल्याची घटना. तिघांचाही शोध सुरू. मुंबईत जुहू चौपाटीवर लगेचच स्वच्छतेचे उपक्रम. अभिनेता अक्षय कुमार, अमृता फडणवीसही झाले सहभागी. दिव्यश फाउंडेशनकडून राबवला जात आहे बीच क्लिनिंगचा उपक्रम. नाशिकमध्ये 2.25 लाख मूर्तींचं कृत्रिम तलावात विसर्जन. गोदावरीचं प्रदूषण रोखण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना मोठं यश. कृत्रिम तलावातल्या विसर्जनामुळे मूर्तीची विटंबनाही टळली. बीड जिल्ह्यात पोलिसांना आडनाव लावता येऊ नये ही लाजिरवाणी बाब. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली चिंता. सर्व समाजातल्या लोकांनी पुढे सारं सुरळीत करावं असं आवाहन. बीड जिल्ह्यात समता उरली नसल्याची ही खंत. मराठा समाजाकडून सरकारच्या हैदराबाद गॅझेटच्या GR संदर्भात कोर्टात कॅव्हेट दाखल. मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय GR बाबत कोणताही निर्णय घेऊ नये म्हणून कॅव्हेट दाखल. वनराज आंदेकर हत्येचा बदला घेतल्याचं प्रकरण. गोविंद कोमकरची हत्या केल्याच्या गुन्ह्यात मोरक्या सूर्यकांत आंदेकरसह 11 जणांविरोधात गुन्हे दाखल. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रेयस अय्यर भारताच्या संघाच्या कर्णधारपदी. KL राहुल आणि सिराज उतरणार दुसऱ्या मॅचमध्ये. अवघ्या काहीच क्षणात लालबागच्या राजाचं विसर्जन. गिरगाव चौपाटीवर हजारो भाविकांचा जय जयकार. बाप्पाला मनोभावे निरोप देण्यासाठी भाविक एकवटले. यंदाचं दुसरं चंद्रग्रहण आज रात्री 9:57 ते मध्यरात्री 1:26 पर्यंत लागणार. चंद्राला खग्रास ग्रहण. 2022 नंतरचं सर्वात मोठं चंद्रग्रहण. आशिया चषक हॉकीच्या फायनलमध्ये आज भारत आणि दक्षिण कोरिया आमने सामने. टीम इंडियाचा फॉर्म बघता विजेतेपदाची मोठी संधी. भारतीयांनी स्पर्धेत नोंदवलेत आतापर्यंत 35 गोल.